व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे। 19 किलो वजनाच्या सिलेंडरमध्ये दिल्लीमध्ये 195 रुपयांची वाढ झाली, तर कोलकात्यामध्ये व्यावसायिक सिलेंडर 218 रुपयांनी महागला। रात्री 12 वाजल्यापासून निळ्या सिलेंडरची ही दरवाढ लागू करण्यात आली। तर राज्यात निर्माण झालेल्या ऊर्जा संकटाला तोंड देण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय। पीएनजी जोडण्या वेगवान व्हाव्यात यासाठी सरकारकडून हालचाली सुरू आहेत। सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन पाईपलाईन टाकण्यासाठी विविध महापालिका, नगर परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग आणि इतर प्राधिकरणांकडे प्रलंबित असलेल्या परवानग्या मंजूर समजाव्यात असा परिपत्रकात उल्लेख करण्यात आला। नवीन सिटी गॅस डिस्ट्रीब्युशनसाठी मागण्यात आलेल्या परवानग्या 24 तासात मंजूर करण्यात याव्यात। संस्थांना 24 तास काम करण्याची परवानगी देण्यात यावी। तसंच राज्य सरकारकडून जीआर काढत सदर आदेश 30 जून 2026 पर्यंत अंमलात राहील असा उल्लेख परिपत्रकामध्ये करण्यात आला। दरम्यान जालन्यामध्ये एलपीजी गॅसचा तुटवडा जाणवतोय। शहरातील एलपीजी गॅसचा शेवटचा पंपही गॅस अभावी बंद झालाय। शहरात गॅसचे 4 पंप होते, मात्र गांधी चौकातला हा पंप कालपर्यंत सुरू होता। आज तिथलाही साठा संपला आणि पंप बंद झालाय। गेल्या काही दिवसांपासून गॅससाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती। आता गॅस संपल्यामुळे पंपांवर शुकशुकाट आहे। तर इंधन तुटवड्याचा फटका रत्नागिरी जिल्ह्यातल्या खलाशांनाही बसतोय। एलपीजी गॅस सिलेंडरचा पुरवठा होत नसल्यामुळे सध्या खलाशी चुलीवर जेवण बनवतात। तर बोट समुद्रामध्ये गेल्यानंतर देखील त्यांचे सिलेंडर अभावी हाल होत आहेत। अनेक बोट मालकांनी स्टोव्ह विकत घेतल्यावर त्यावर खलाशांच्या जेवणाची सोय केली आहे, पण खलाशांची संख्या आणि त्यांचं जेवण करण्यासाठी लागणारं इंधन यांची सांगड घालताना बोट मालकांना मात्र कसरत करावी लागते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।